पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। पीक विम्याची रक्कम खात्यावरती जमा होता शेतकरी सरसावले। गतवर्षीची आकडेवारी ही टाकली मागे। आठवडाभरातच 28,000वरती शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झालेले आहे। सन 2025चा पीक विमा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती वेळेत जमा न झाल्याने यंदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली होती। मात्र 28 जुलैपासून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होताच विमा अर्ज भरण्याचा वेग लक्षणीय वाढलेला असून अवघ्या आठवडाभरातच 28,702 शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे। कर्जमाफीची रक्कम आज जमा होणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले। तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याची त्यांनी स्पष्टोक्ती दिली। कोरडे पडलेले गोदावरीचे पात्र भरले, जायकवाडीतून गोदावरीमध्ये जलविसर्ग, नदीकाठच्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पावसाची प्रतीक्षा। शेतकऱ्यांनी आपली तातडीने केवायसी पूर्ण करा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक आकाश भगत यांचे आवाहन केले। वन्य प्राण्यांकडून सोयाबीन पिकाची नासाडी होते, शेतकरी विनोद चव्हाण यांच्या 18 गुंठ्यातील सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले आहे। गोडेगाव बाजारामध्ये मिरचीला 25 ते 30 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधामध्ये शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आता राज्यभरामधून करता येणार अर्ज प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 11,120 घरांसाठी वाढणार स्पर्धा। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत फक्त 5 रिक्षांचे वाटप केले जाते। सेवा, चार्जिंग व कर्ज प्रक्रियेतील त्रुटींमुळे महिलांची माघार। शेतकऱ्यांसाठी माही सेवा केंद्रावरती मोफत ई केवायसी। कर्जमाफीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 18,573 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करण्यात आले। डीबीटीद्वारे जमा होणार रक्कम। पंढरपुरामध्ये 3,224 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जातोय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पहिली यादी जाहीर झालेली आहे। ई केवायसीची सक्ती केली जाते। स्मार्ट मीटर विरोधामध्ये ग्रामसभेत ठराव मंजूर करावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामपंचायतींना आवाहन केले जाते। संमतीशिवाय बसवण्याच्या प्रक्रियेवरती आक्षेप घेतला जाईल। भात लागणीला मजूर टंचाईचे आवाहन केले जाते। समाधानकारक पावसानंतर शेतशिवारामध्ये लगबग सुरू झालेली आहे। आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जातोय। दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। गाय दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झालेली आहे। सांगली जिल्ह्यामधील पाणीसाठा 31% पूर्व भाग पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोठी घट दिसून येते। शिराळा तालुक्यामध्ये पावसाचा जोर ओसरला असून अंतर्मशागतीच्या कामांना आता वेग आलेला आहे। खरीप पिकांना मोठा दिलासा मिळतोय। मराठवाड्यामध्ये 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 109, आतापर्यंत 215 कुटुंबांनाच मदत दिली जाते। कारखाने सुरू होण्याची शेतकऱ्यांना आशा असून आदिनाथ व मकाई कारखान्यांची भोंगी आता वाजणार। संतनाथबाबत शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होतोय। कोयना विभागामध्ये पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटावरती स्थिर आहे। धरणामध्ये 93 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाने उघडीप दिल्याने कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये घट दिसून येते। कोल्हापूर जिल्ह्यामधील 40 बंधारे पाण्याखाली गेलेले असून पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये चढउतार बघायला मिळतोय। 13 धरणांमधून विसर्ग सुरू आहे। 150 कोटींच्या सिंचन क्रांतीचा आज श्रीगणेशा झाला। भंडारदरा कालवे नूतनीकरणाचे मंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। सिंचन व्यवस्थेला मिळणार नवे बळ। चोरट्यांची डाळिंबागावरती नजर, जेऊर येथे 1 ते 1.5 लाखांच्या डाळिंबावरती डल्ला, बळीराजाच्या चिंतेमध्ये वाळ। दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस, वाहतूक ठप्प झाली। उत्तराखंडमध्ये पूरस्थिती गंभीर असून बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलेला आहे, तर केदारनाथ मार्गावरती वाहने अडकलेली आहे। ऋषिकमध्ये गंगा नदी धोक्याच्या पातळीवरती। रेशीम उद्योगाला आधुनिकतेची जोड मिळते। साड्यांना देशभरामध्ये मागणी वाढलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील ग्रीष्मा महिला गटाची यशोगाथा, टसर, करवती साडी विणकाम प्रमुख व्यवसाय। 14 अधिकारी निलंबित करण्यात आले। निविष्ठा घोटाळा प्रकरणी कृषी विभागाचा मोठा दणका।
गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बायोगॅस उत्पादनाला चालना देण्यासाठी 23,731 कोटी रुपयांची तरतूद. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न. भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात देशात आधीसारखेच आंदोलन उभे राहणार. राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांचा अकोल्यामध्ये इशारा. 24.51 लाख विहिरींमधून भूजलचा उपसा केला जातोय. भूजल मूल्यांकन 2025 अहवाल उघड झालेला आहे. साठ्याच्या निम्म्यांपेक्षा अधिक पाण्याचा दरवर्षी उपसा होतोय. नद्या धोक्याच्या पातळीवरती आहे. दरड कोसळून महामार्ग बंद झालेला आहे. देहरादून तसेच उत्तराखंड पूरस्थिती आहे. बद्रीनाथ मार्ग ठप्प झालेला असून भाविक अडकलेले आहे. शाळांना सुट्टी. उत्तर प्रदेशामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर केरळमध्ये पूरस्थिती कायम आहे. आता शेणामधून मिळवा पैसा. सरकार देणार अनुदान. गोवर्धनमधून शेतकऱ्यांना कमाईची मोठी संधी उपलब्ध. 23,731 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळालेली आहे. शेण, शेतातील अवशेष व ओल्या कचऱ्यातून बायोगॅस निर्मितीला प्रोत्साहन दिले जाते. फार्मर आयडी अभावी 6,398 शेतकरी लाभापासून वंचित आहे. अकोला जिल्ह्यात अपुऱ्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी. अपात्र ठरल्यास लाभांना खात्री. जिल्हा परिषदेतील 880 कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात आली. गैरप्रकार सिद्ध झाल्यास वसुली, निलंबनासह फौजदारी कारवाई. वेळेवरती पीक कर्ज फेडणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1.68 कोटींचे व्याज देण्यात आले. बुलढाणा जिल्हा बँकेला केंद्राकडून निधी प्राप्त. तासिका शिक्षकांचे मानधन दुप्पट. वाढत्या महागाईमध्ये किती पुरणार. माध्यमिक उच्च माध्यमिकांच्या शिक्षकांसाठी दिलासादायक निर्णय. मात्र आर्थिक सुरक्षतेचा प्रश्न हा कायम आहे. मोताळ्यातील अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मिळणार अनुदान. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मदत. आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश. अतिवृष्टीग्रस्तांना 2023मध्ये तत्पर मदत. यंदा प्रशासनाची शांत भूमिका. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण. वातावरण पोषक पिके डोलू लागली. विविध कीड रोगांचा मात्र छुपा हल्ला होतोय. पाणी साचलेल्या भागामध्ये अधिक काळजी आवश्यक आहे. कमी खर्चातील जैविक फवारणीवरती भर देण्याचा सल्ला दिला जातोय. चक्रभुंग्यांची चाहूल. शेतकऱ्यांना वेळीच फवारणी करण्याचे आवाहन केले जाते तर संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. हुमणीचा सोयाबीनच्या मुळाशी घाला. नियंत्रणासाठी प्रभावी उपायांची गरज आहे. व्यवस्थापन महत्त्वाचे. निंबोळी अर्काचा वापर हा फायदेशीर ठरणार. सरळ खरेदी प्रकल्पग्रस्तांना पुन्हा मिळणार प्रमाणपत्र. शासनाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे. पशुधन विमा योजना लागू झालेला असून 85% प्रीमियम अनुदान. राष्ट्रीय पशुधन अभियान प्रशासकीय व वित्तीय मान्यता. शासनाच्या जलजीवन मिशनमधील 50%पेक्षा कमी काम झालेल्या 170 योजनांना लागलाय ब्रेक. माळशिरस, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. भीमेतील विसर्ग झालाय कमी. आठवडाभरानंतर नदीवरील 8 कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उघडे. पंढरपूर तालुका पुराच्या पाण्यामध्ये. बंधाऱ्यावरील रस्ते. शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. मंदिरे अद्यापसुद्धा पाण्यामध्ये. माळशिरस तालुक्यामध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावरची खरीप पीक पेरणी. सरासरी 68% पेरणी झालेली असून मक्का व बाजरी पिकांची सर्वाधिक पेरणी झालेली आहे. भीमेच्या पुराचा फायदा हा कर्नाटकला होतोय. महाराष्ट्रात ठोस उपाय का नाही. शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी साठवण्याची मागणी केली जाते. आजपासून गडगडी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. नाशिक शहरासह जिल्ह्याला शनिवार दिनांक 8 व रविवार दिनांक 9 विजेच्या कडकडासह गडगडी स्वरूपाचा मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. खासगी जागेमध्ये कांदा लिलाव. शेतकरी व्यापाऱ्यांच्या समन्वयाने व्यवहार. उमराणे येथील रामेश्वर मार्केट बंद तरीसुद्धा शेतकरी कांदा ट्रॅक्टर घेऊन दाखल. पावसाची उघडीप आणि खताचा भुर्दंड. मक्याच्या उत्पादनावरती मात्र प्रश्नचिन्ह निर्माण. चिंतेचे सावट. वाढती मजुरी. महागलेल्या खतांमुळे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. कीटकनाशकाच्या संपर्काने 2 लहान बहिणीचा मृत्यू झाला. बाळापूरची घटना. हरभरा बियाण्यासाठी घरात ठेवले होते कीटकनाशक. हे अपयश नेमके कोणाचे आहे. 102 कोटींचा खर्च केला तरीसुद्धा बीडकरांचा कसा हा कोरडाच पडलेला आहे. मजीप्राने वाट लावली. पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अमृत योजनेची पोलखोल. नेतेही गप्पच. बीडमध्ये सर्कसला घरगुती दराने वीजपुरवठा. अभियंत्याला बसणार कारवाईचा शॉक. चौकशी समितीचा फार्स. सोमवारी अहवाल येणार. तेजीला अचानक ब्रेक लागलेला आहे. हळदीचे भाव गडगडले. हिंगोलीतील मार्केट यार्डामध्ये हा परिणाम दिसून येतोय.
महावितरणला रिक्त पदांचा शॉर्ट सर्किट, कर्मचाऱ्यांवरती ताण येतोय, महत्त्वाची पदे हे रिक्त आहे. हिंगोली परिसरामध्ये वीज प्रश्न मांडायचा कुणाकडे, वीज ग्राहकांचा सवाल. अधिकाऱ्याविना चालतोय हट्टा येथील पशुवैद्यकीय दवाखाना, 3 महिन्यांपासून पदे रिक्त आहे. पशुपालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना. औंढा नागनाथ परिसरामध्ये शक्तीपीठसाठी जमीन मोजणी विरोधामुळे थांबली. घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी रोखून धरले मोजणीचे काम. केळी लागवडीकडे वाढलाय कल. 2 धरणाच्या पाण्यामुळे क्षेत्रामध्ये मोठी वाढ झालेली आहे. वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतोय. 1500 रुपयांपर्यंत मिळतोय भाव. तुम्हीच सांगा कशा शिकणार सावित्रीच्या लेकी. बस सुरू होईना. 50 ते 60 मुलींना 5 किलोमीटर अंतर चालून गावठावी लागते शाळा. विद्यार्थ्यांची कौशल्य शिक्षणाकडे पाठ. ITIमध्ये 240 जागा रिक्त आहे. लातूर परिसरामध्ये शासकीय ITIची स्थिती असून 12 व 13 ऑगस्टला स्पॉट प्रवेशाची संधी उपलब्ध. पीक विमा भरण्यामध्ये नांदेडचे शेतकरी मराठवाड्यामध्ये अव्वल आहेत. मुदतवाढीनंतर 1.22 लाख शेतकऱ्यांची पडली भर. उमरीमध्ये तंबाखू शेती संपुष्टात आलेली असून शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडलेला आहे. सुमारे 1000 एकरावरती होणार तंबाखू लागवड. अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष पॅकेजसाठी खासदार गोपछडे यांचे शहाण्णा साकडे. तख्त सचखंड श्री हजूर साहिब यांच्या लंगर सेवेला करमुक्तीसाठी निवेदन. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावलेला आहे. कृषीच्या 14 अधिकाऱ्यांवरती बडगा. निविष्ठा योजनेतील घोटाळा भोवला. राज्य सरकारकडून करण्यात आली आहे कारवाई. तासिका शिक्षकांचे मानधन दुप्पट असून वाढत्या महागाईमध्ये किती पुरवणार. शिक्षकांकडून स्वागत, मात्र कायमसेवेची मागणी ही कायम आहे. तासांच्या मर्यादेमुळे एकूण रक्कम पडते तोडकी. 50% अधिक फार्मर आयडीचे काम मार्गी लागलेले असून आमदारांचा पाठपुरावा. प्रशासनाची विशेष मोहीम. परभणी जिल्ह्यामध्ये पशुधनाचा टक्का वाढला. 21व्या पशुगणनेमध्ये 4.90 लाखांची नोंद झालेली आहे. वाढते यांत्रिकीकरण, मजूर टंचाईचा परिणाम होतोय. बफर स्टॉक येऊन सुद्धा युरियाचा खडखडाट. पाथरी तालुक्यातील ही स्थिती आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. दिलासादायक पाऊस, बंपर पिकाची आशा. खरीप हंगाम. सेलू तालुक्यातील 63,000 हेक्टरवरील पिकांसाठी पोषक वातावरण. चौरास भागातील तलावांमध्ये केवळ 20% पाणीसाठा उपलब्ध. शेतकऱ्यांची चिंता ही कायमच आहे. अनेक भागांमध्ये रोवणीच झाली नाही. 9 वर्षांपासून पोलीस पाटील व कोतवाल पदे रिक्त आहे. खांबरीतील नागरिक हैराण झालेले असून उपाययोजनांची मागणी केली जाते. कडक उन्हामुळे धानाची रोपे सुकण्याच्या मार्गावरती. सिंदेवाही परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसावरती विश्वास ठेवून धान लागवड करण्यात आलेली होती. कर्जमाफीच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव आलेले आहे. मात्र KYCचे घोडे अडलेले आहे. आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. सर्व्हर डाऊन, बायोमेट्रिक अडचणी निर्माण होत आहे. अतिवृष्टीचा कहर. 1265 हेक्टरचे नुकसान झालेले असून 2472 शेतकरी बाधित झालेले आहे. गडचिरोलीमधील परिस्थिती आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.